स्वर्गीय अशोकराव गायकवाड यांना सर्वपक्षीय भावपूर्ण श्रद्धांजली. अहिल्यानगरचे सम्राट आणि आंबेडकरी चळवळीतील एक झुंजार नेतृत्व अशी ओळख असलेले स्वर्गीय अशोकराव गायकवाड यांना रविवारी सर्वपक्षीय शोकसभेत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. केंद्रीय मंत्री डॉक्टर रामदास आठवले यांनी त्यांचा उल्लेख अहिल्यानगरचे सम्राट असा करत त्यांच्या संघर्षाला सलाम केला. याच सभेत अशोकरावांच्या नावाने रस्ता नामकरण आणि स्मारकाची महत्त्वपूर्ण घोषणाही करण्यात आली. पाहुयात एक सविस्तर रिपोर्ट. अन्यायाला गाडा आणि शोषितांच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहा, हाच मंत्र आयुष्यभर जपणारे नेतृत्व म्हणजे अशोकराव गायकवाड. अहिल्यानगरमधील वृंदावन हॉलमध्ये रविवारी त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी जनसागर उसळला होता. रिपाईचे ज्येष्ठ नेते विजयराव वाकचौरे यांच्या अध्यक्षतेखाली ही शोकसभा पार पडली. केंद्रीय मंत्री रामदास आठवले म्हणाले की नेहमी अन्यायाविरोधात ठामपणे उभे राहणारे नेतृत्व म्हणजे अशोक गायकवाड. सम्राट अशोकांप्रमाणेच ते खऱ्या अर्थाने अहिल्यानगरचे सम्राट होते. त्यांच्या जाण्याने आंबेडकरी चळवळीचा एक मजबूत खांब कोसळला आहे. सम्राट अशोक हे युद्ध जिंकण्यामध्ये अत्यंत ऍक्टिव्ह होते. अत्यंत प्लॅनिंगने दुश्मनाबरोबर ते झुंज देत होते. अनेक युद्ध त्यांनी जिंकली. कलिकाचं युद्ध आहे ते युद्ध असं त्यांनी जिंकलं. त्या ठिकाणी रक्ताच्या नद्या वाहत होत्या. आपल्या दुश्मनाला त्याने असं पूर्णपणे उद्ध्वस्त ठेवलं, म्हणजे त्यांना संपवलं होतं. ते सगळे लोक मारून टाकले होते. आणि हे सगळं दृश्य पाहिल्यानंतर त्या अशोकाला सम्राट अशोकांना वाटलं की हे अशा पद्धतीचा विजय मला नको आहे. त्यानंतर सम्राट अशोक बुद्ध झालेले. आणि हा जो बुद्धिझम आहे ते जगाच्या अनेक देशामध्ये जाऊन पोहोचलेला आहे. अशोक यांचं सुद्धा अशोकचं नाव सुद्धा अशोक आहे. गायकवाड यांचं नाव अशोक आहे. आणि हा अशोक हा या नगर जिल्ह्याचा सम्राट होता. दलितांचे प्रश्न सोडवणारा, दलित सवर्णांमध्ये दलित मराठ्यांमध्ये ऐक्य निर्माण करणारा, रिपब्लिकन पक्षाला बळकटी आणणारा अशा पद्धतीचा नेता होता. आणि तो सुद्धा अशोक या जिल्ह्याचा सम्राट होता. सम्राट अशोक होता. त्या अशोकचं एखादं स्मारक या ठिकाणी उभं राहिलं पाहिजे. महानगरपालिकेचे सभापती नगरसेवक इथं आलेले आहेत. एखादी जागा देऊ. आंबेडकरी चळवळीचा ज्येष्ठ श्रेष्ठ अभ्यासू प्रामाणिक अशा पद्धतीचा जो कार्यकर्ता होता, त्या नेता होता. आणि त्याचं एखादं स्मारक उभं करण्यासाठी आपण एखादी जागा द्यावी. त्या ठिकाणी अशोकचा एखादा पुतळा पण असेल, एखादा हॉल असेल, लायब्ररी असेल, अशा पद्धतीने एखादा आपण करा. महाराष्ट्र सरकारच्या वतीने काही त्या मदत मिळत असेल ती मदत आपण घेऊ. माझ्या फंडातून काय मदत देणं शक्य आहे ती आपण घेऊ. आणि अशोक गायकवाड यांचं स्मारक इथं बनावं अशा पद्धतीची सूचना मी आपल्याला करतो. आणि लोकांच्या प्रश्नासाठी चळवळीचं समर्पित केलं होतं. असे का सच्चा मित्राची आपल्या जिल्ह्यात भूषण असणाऱ्या नेतृत्वाची या नगराला खूप हानी झालेली आहे. परवाही सिद्धार्थपूरच्या कार्यक्रमामध्ये तुमच्यावर त्यांना ज्यावेळी आश्वस्त वाटू लागलं गौरव हॉस्पिटलला घेण्यात आलं. सुद्धा डॉक्टरशी बोलतो. परंतु मला वाटतं हॉस्पिटलला ॲडमिट करण्यापूर्वी सगळं झालं होतं. तरी पण एक म्हटल्याप्रमाणे आपल्या जिल्ह्याचे भूमिपुत्र म्हणून, आपल्या सगळ्यांचे मित्र म्हणून आणि शोषितांच्या वंचितांच्या आयुष्यावर संघर्ष करणारा म्हणून एक व्यक्तिमत्व आपण धारलेलं आहे. मी आपल्या अहिल्यानगरच्या वतीने आमच्या विजय परिवाराच्या वतीने मी अशोकरावांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. परमेश्वरानं या युगामध्ये त्यांना जवळचं स्थान द्यावं अशी परमेश्वराकडे विनंती करतो. आणि तो आदर झालेला आहे तो सहन करण्याकरता त्याच्या कुटुंबाला परमेश्वराला शक्ती द्यावी अशी प्रार्थना परमेश्वराला करतो. आणि त्याला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि थांबतो. नमस्कार. यावेळी राज्याचे जलसंपदा व पालकमंत्री डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील
यांनीही अशोकरावांच्या आठवणींना उजाळा दिला. पद्मविभूषण बाळासाहेब विखे पाटील यांच्याशी असलेले त्यांचे कौटुंबिक संबंध आणि समाजाच्या प्रश्नांची त्यांना असलेली जाण याबद्दल विखे पाटलांनी कृतज्ञता व्यक्त केली. समाजाशी कायम एकनिष्ठ राहिलेला हा नेता खऱ्या अर्थाने लढाऊ होता, अशा शब्दांत त्यांनी शोक व्यक्त केला. समाजासाठी व कुठेही अडचण आली, कुठेही त्रासदायक घटना घडली, सर्वात प्रथम कोण येत असेल तर ते म्हणजे अशोकरावजी गायकवाड साहेब येत असायचे. आणि त्यांच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचा स्वार्थ नाही, कुठल्याही प्रकारचं स्वतःसाठी काहीतरी करायचं अशी भावना नव्हती. का आपल्याला आपला समाज पुढे घेऊन जायचा, आपल्या समाजाची एक वेगळी ओळख निर्माण झाली पाहिजे, हा त्यांचा प्रयत्न कायम असायचा. थोडक्यात सांगायचं म्हणजे आपल्या सर्वांचं दैवत डॉक्टर बाबासाहेबजी आंबेडकर यांनी जी शिकवण दिली आणि त्यांनी जो मार्ग दाखवला, त्यावर खरं म्हणजे अशोकरावजी गायकवाड साहेब सुरुवातीपासून तर शेवटच्या श्वासापर्यंत चालत आले. जो संघर्ष आहे तो उभा राहा. दादासाहेब रुपवते असतील, प्रभाकरराव रुपवते असतील, यांच्या चळवळीतून काँग्रेसच्या माध्यमातून ते या ठिकाणी राजकीय चळवळ त्यांनी उभी केली. पण त्यांचा राजकीय चळवळीचा पिंड नव्हता. त्यांचा जो पिंड होता तो सामाजिक चळवळीचा होता. अशोक गायकवाड म्हणजे आंदोलन, अशोक गायकवाड म्हणजेच अन्याय अत्याचार विरोधात लढणारा का भीमसैनिक, अशा प्रकारची त्यांची इमेज होती. या जिल्ह्यात जे काही राजकारण झालं त्या राजकारणामध्ये अशोक गायकवाडला सोडून वजा करून एकटे राजकारण त्या ठिकाणी झालेले नाही. अकोल्यात पिचड असतील, भांगरे असतील, संगमनेरला थोरात असतील, लोणीला विखे असतील, काळे असतील, कोल्हे असतील, ससाणे असतील, आपल्या नगर याचे शेवगावचे पातळीचे राजळे असतील किंवा शेवगावचे फुले असतील, गडाख साहेब असतील, नगर शहराचे अरुण काका जगताप असतील, योर्धामध्ये असणारे राठोड असतील, ही सर्व मंडळी असतील, दक्षिणेतले असतील, पाचपुते असतील, म्हणजे प्रत्येक तालुक्यातल्या राजकारणात एक अशोक गायकवाडांची बैठक होती. अशोक गायकवाडांना मानणारा बहुजन समाजात या राजकारणातला सर्व नेते होते. पवार साहेबांपासून राहुल गांधी, राजीव गांधीपर्यंत त्यांचे संबंध. उद्धव ठाकरेंना जाऊन भेटून त्या ठिकाणी चर्चा करण्याची असा एक नेता नाही महाराष्ट्रात. का राष्ट्रवादी काँग्रेसचे दिलीप वळसे पाटील असतील, ही सर्व मंडळी अशोकराव गायकवाडांना भेटायची. दादाभाऊ कलमकर असतील, कडिले साहेब असतील, ही सर्व मंडळी अशोक गायकवाडांची विचार विनिमय करायची, राजकारणाची चर्चा करायची. हे सर्वांनाच भाग्य लाभतं अशातला प्रकार नाही. प्रशासनातला त्यांचा वचक आणि दांडगा अनुभव होता. या जिल्ह्याचे कलेक्टर असतील, SP असतील, CO असतील, प्रत्येक पोलीस स्टेशनचा पोलीस अधिकारी असेल, या सर्वांना त्यांचे एवढा धाक असल्यासारखा असायचा. त्या चळवळीचे भारतीय दलित पॅंथर ते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सर्व कार्यकर्त्यांना घेऊन आठवले साहेबांचं नेतृत्व तळागाळापर्यंतच्या कार्यकर्त्यापर्यंत पोहोचवलं. 31 तारखेला अशोकरावांचा फोन आला. अलीकडच्या काळात सुनील ते सगळ्यांचे संवाद साधायचे. आपण काही गोष्टी मानत नाही. मला वाटतं की त्यांना मृत्यूची चाहूल लागली होती की काय. 31 रात्रीनावाचा फोन आला. मी विजयरावांशी बोललोय, सुरेंद्रशी बोललोय, सुनीलशी बोललोय. 10 तारखेला 14 तारखेला केंद्रीय मंडळामध्ये आठवले साहेबांना कम्प्लीट कंटिन्यू 10 झाले. तर मी आता मानपत्र बनवायला घेतलं. मानपत्र 14 तारखेच्या कार्यक्रमामध्ये आपण साहेबांना बंगल्यावर जाऊन देऊ, नंतर मग YB जवान सेंटरला जाऊ. ह्या सगळ्या ज्या गोष्टीकडे आपण पाहिलं तर अशोकराव हा एक धडाडीचा नेता, चळवळीला वाहून घेतलेला नेता. अशोकराव भासणार वगैरे आले का असं वाटायचं का अशोकरावचा काय विचार मांडणार, पण विषयाला धरून बोलणारा नेता आज आपल्यातून निघून गेला. वेळ फार झालेली आहे.
साहेब पॅन्थर चळवळीतील ह्याला ज्याच्याकडे धार होती समाजासाठी तो आपल्यातून गेला. त्यांना मी या ठिकाणी आमच्या हिवरे बाजार परिवाराच्या वतीने आदरांजली अर्पण करतो. इतके आमच्या गावामध्ये ग्रामपंचायत सोसायट्या सगळ्या मिळून एकत्र करायचो आणि बिनविरोध करायचो. ही पहिली घटना असेल आमच्या महाराष्ट्रात चळवळीच्या नेत्यामध्ये बिनविरोध करणं म्हणून. मी राज्याच्या मराठा महासंघाच्या वतीनं माझ्या चांदा परिसराच्या वतीनं असं बोलत शेवटचा अखेरचा जय भीम करतो. जय हिंद जय. जाणं म्हणजे एक मनाला वेदना देणारी गोष्ट आहे. कारण या नेत्याच्या बाबतीत सांगायचं म्हटलं तर प्रशासनावर होचाक असणारा, प्रशासनामध्ये दरारा असणारा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या वक्तृत्ववाणीने अनेक सभा गाजवणारे, आपल्या तरुणांना लाजवेल अशा पद्धतीचं मार्गदर्शन त्यांनी सातत्याने केलं. आणि त्याचमुळं आपण सर्वजण या ठिकाणी संपूर्ण जिल्हाभर, महाराष्ट्रभर या ठिकाणी तरुणाईची प्रचंड अशी फौज या ठिकाणी निर्माण झालेली आहे. असा हा आपला नेता ज्यांनी आपल्या भाषणामधून नुसतं मराठी नाही तर हिंदी नाही तर इंग्लिश भाषेवर सुद्धा चांगलं प्रभुत्व असणारं हे व्यक्तिमत्व यांनी आजवर आपल्यासारखे अनेक असंख्य कार्यकर्ते निर्माण केले. परंतु यांचं कार्य या ठिकाणी थांबणार नाही. तर तुमच्या आमच्या माध्यमातून सातत्याने भविष्यामध्ये त्यांनी दिलेली ऊर्जा, त्यांनी दिलेली शिकवण आणि चळवळ कशी करायची ही शिकवण अतिशय मोलाची आहे. आणि ही शिकवण आपण सातत्याने पुढे घेऊन जाऊ हीच त्यांना खऱ्या अर्थाने आदरांजली राहील. मी माझ्या शेळके परिवाराच्या वतीने, त्याचप्रमाणे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया संगमनेर शाखेच्या वतीने आदरणीय अशोकरावजी गायकवाड यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो. याच ठिकाणी थांबतो. जय भीम. त्या लॉर्ड कॉलनीच्या रोडला गेलं माऊली संकुल, तर मी महानगरपालिकेमध्ये पाठपुरावा करून माऊली संकुल ते तोफखाना पोलीस स्टेशन या रोडला पॅन्थर अशोकराव गायकवाड असं नाव देण्याचं त्या ठिकाणी जाहीर केलं. या शोकसभेत एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. नगरसेवक सुरेश बनसोडे यांनी माऊली संकुल ते तोफखाना पोलीस चौकी या मार्गाला पॅन्थर अशोकराव गायकवाड मार्ग असे नाव देण्याचा प्रस्ताव महानगरपालिकेत मांडण्याची घोषणा केली. इतकेच नाही तर शहरात अशोकरावांचे भव्य स्मारक उभारण्यासाठी आपण स्वतः मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची भेट घेणार असल्याचे आश्वासन रामदास आठवले यांनी दिले. या शोकसभेला आमदार संग्राम जगताप, आमदार अक्षय कर्डिले, पद्मश्री पोपटराव पवार, रिपाईचे ज्येष्ठ नेते श्रीकांत भालेराव, भारतीय दलित कोब्राचे अध्यक्ष ॲडव्होकेट विवेकभाई चव्हाण, उपमहापौर धनंजय जाधव, ॲडव्होकेट संघराज रुपवते, रिपाईचे जिल्हाध्यक्ष सुनील साळवे, सुरेंद्रभाऊ थोरात, युवा नेते आशिष शेळके, अमित काळे, विलास खरात, विजय वाबळे, वाल्मिक भिंगारदिवे, सुमेध गायकवाड, प्राध्यापक निवृत्ती आरू, प्राध्यापक विलास साठे, जल अभियंता परिमल निकम, अजय साळवे, विजयराव भांबळ, ॲडव्होकेट वाल्मिक निकाळजे, संजय खामकर, शिवाजी साळवे, प्राध्यापक जयंत गायकवाड, प्राध्यापक भीमराव पगारे, महबूब सय्यद, प्राध्यापक नाम साठे, नाथाभाऊ आल्हाट, ॲडव्होकेट अभयाताई सोनवणे, किरण दाभाडे, गौतमी भिंगारदिवे, जयश्री गायकवाड, प्राध्यापक हनुमंत गायकवाड, सिद्धार्थ खरात आदींसह विविध क्षेत्रांतील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रत्येकाच्या डोळ्यात अशोकरावांच्या आठवणींचे पाणी होते. कॉम्रेड अनंत लोखंडे यांनी प्रास्ताविक केले, तर प्राध्यापक जयंत गायकवाड यांनी सूत्रसंचालन करत उपस्थितांच्या भावनांना वाट करून दिली. अशोकराव गायकवाड यांच्या जाण्याने अहिल्यानगरच्या सामाजिक चळवळीत मोठी पोकळी निर्माण झाली आहे. मात्र त्यांचे विचार आणि त्यांनी दिलेला लढा येणाऱ्या पिढीला नक्कीच प्रेरणा देत राहील. व्हिडिओ रिपोर्टर राजेश गायकवाड, झुंझार न्यूज, अहिल्यानगर. व्हिडिओला लाईक व सबस्क्राईब करा. 50 वर्षांची परंपरा, शेतकऱ्यांचा श्वास, ग्राहकांचा विश्वास. दादा दूध द्या. हे घ्या. नको, मला फक्त राजहंस दूध द्या. हे घ्या, राजहंस दूध. महाराष्ट्रातील हजारो शेतकऱ्यांच्या मेहनतीतून शुद्धतेची परंपरा जपणारा एक विश्वास गेली 50 वर्ष प्रत्येक घरापर्यंत पोहोचतोय. महाराष्ट्राच्या सहकार क्षेत्रातील अग्रगण्य डेअरी असलेली राजहंस म्हणजे गुणवत्तेची खात्री, शुद्धतेचे वचन आणि प्रत्येक कुटुंबाचा विश्वास. राजहंस दूध, 50 वर्षांची परंपरा, शेतकऱ्यांचा श्वास आणि ग्राहकांचा विश्वास.